नमस्कार. आशिष दत्त यूट्यूब चॅनल मराठीमध्ये आपलं मनापासून स्वागत आहे. आज असाच एका स्पर्धा परीक्षा देणाऱ्या विद्यार्थ्यांसाठी चालू घडामोडी अंतर्गत माहिती घेणारा व्हिडिओ आपण या यूट्यूब चॅनलच्या माध्यमातून बघणार आहोत. व्हिडिओचा टॉपिक आहे 12 ज्योतिर्लिंग व त्यांची ठिकाणे. नेमकं 12 ज्योतिर्लिंगचे स्थान कुठे आहे व ते कोणत्या राज्यात आहे हे जाणून घेण्यासाठी आजचा व्हिडिओ आहे. चॅनलला जर तुम्ही पहिल्यांदाच आला असाल तर चॅनल लाईक करा, सबस्क्राईब करा. व्हिडिओ जास्तीत जास्त स्पर्धा परीक्षा सहल सेवा देणाऱ्या विद्यार्थ्यांपर्यंत शेअर करा आणि व्हिडिओ स्किप न करता व्हिडिओ शेवटपर्यंत नक्कीच बघा, कारण IMP घटक असणारा हा स्पर्धा परीक्षेतील चालू घडामोडी अंतर्गत असणारा हा विषय आहे हा. तर चला तर मग बघूयात. सर्वप्रथम आपण महाराष्ट्रातील जे ज्योतिर्लिंग आहे ते बघूयात, नंतर पुढील ज्योतिर्लिंग बघूयात. सर्वप्रथम त्र्यंबकेश्वर हे 12 ज्योतिर्लिंगांपैकी एक आहे, ते महाराष्ट्रात आहे. दुसरं आहे भीमाशंकर, हे देखील महाराष्ट्रामध्ये स्थित आहे. तिसरं आहे घृष्णेश्वर, हे देखील महाराष्ट्रामध्ये राज्यातील आहे. चौथा आहे परळी वैजनाथ, हे देखील महाराष्ट्रामधलं आहे. पाचवं आहे औडा नागनाथ, हे देखील महाराष्ट्रातील आहे. सहावं आहे केदारनाथ, हे उत्तराखंड राज्यात आहे. काशी विश्वेश्वर उत्तर प्रदेश राज्यात आहे. शिवपुरी ओंकारेश्वर मध्य प्रदेश राज्यात आहे. उज्जैन महाकाल मध्य प्रदेश राज्यात आहे. सोरटी सोमनाथ गुजरात राज्यात आहे. श्रीशैलम मल्लिकार्जुन आंध्र प्रदेश राज्यात आहे आणि रामेश्वरम तामिळनाडू राज्यात आहे. अशा रीतीने आज आपण आजच्या व्हिडिओच्या अंतर्गत भारतातील 12 ज्योतिर्लिंगे नेमके कोणत्या राज्यात आहे आणि त्यांची नावं काय आहे हे आपण आजच्या व्हिडिओच्या माध्यमातून जाणून घेतलं आहे. चॅनलला जर तुम्ही नवीन आला असाल तर चॅनल लाईक करा, सबस्क्राईब करा आणि व्हिडिओ जास्तीत जास्त स्पर्धा परीक्षा देणाऱ्या विद्यार्थ्यांपर्यंत शेअर करा. आपल्या यूट्यूब चॅनलच्या माध्यमातून आपण स्पर्धा परीक्षा देणाऱ्या विद्यार्थ्यांसाठी अत्यंत इत्यंभूत असे स्पर्धा परीक्षाविषयी माहिती देणारे व्हिडिओ आपण टाकत असतो. त्याला विद्यार्थ्यांचा अत्यंत उदंड असा प्रतिसाद आपल्याला मिळत आहे. त्याच अनुषंगाने आपण विविध प्रकारचे स्पर्धा परीक्षा देणाऱ्या विद्यार्थ्यांसाठी चालू घडामोडी अंतर्गत इतिहास, भूगोल, मराठी तसेच शिक्षक भरती असेल तर मराठी व्याकरण, पोलीस भरती असेल तर मराठी व्याकरण, असे एक ना अनेक व्हिडिओ आपल्या यूट्यूब चॅनलवरती आपण प्रकाशित करत असतो. त्याच अनुषंगाने आपल्याला आता पुढे पोलीस भरती तसेच शिक्षक भरतीच्या अनुषंगाने आपण या यूट्यूब चॅनलवरती मार्गदर्शनपर व्हिडिओ टाकणार आहे. आणि सध्या सहल सेवा अंतर्गत आपण विविध प्रकारचे चालू घडामोडी अंतर्गत महत्त्वाची माहिती आपल्या यूट्यूब चॅनलच्या माध्यमातून प्रकाशित करत आहे. त्याला विद्यार्थ्यांचा अत्यंत चांगल्या रीतीने प्रतिसाद मिळत आहे. त्यामुळे चांगली आणि इत्यंभूत माहिती आपल्याला बघायची असेल तर आपल्या चॅनलला तुम्ही लाईक करा, सबस्क्राईब करा आणि व्हिडिओ जास्तीत जास्त स्पर्धा परीक्षा देणाऱ्या विद्यार्थ्यांपर्यंत शेअर करा. धन्यवाद. जय हिंद.